सद्गुरू श्री श्री रविशंकर महाराजांच्या नावाने कारखाना चालवायचा आणि खाली अशा पद्धतीने दरोडे घालायचे, चुकीचे विचार। राजेवाडी साखर कारखान्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांची जमीन झाली नापीक। कारखान्यातील दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडलं जातंय, यामुळे कारखान्या शेजारील शेतकरी हतबल झाला। चारी मारून त्यांनी ते डिस्टिलरीचं केमिकलयुक्त दुर्गंधयुक्त पाणी सोडले, त्यामुळे शेतातील सगळ्या विहिरी, शेततलाव, पाझर तलाव हे पूर्णपणे प्रदूषित आणि दूषित पाण्यानं असल्यामुळे शेती आमची 2 वर्ष नापीक आहे। गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी पिके तर आम्ही कधी विकत घेतली नव्हती। आतापर्यंत असं वाटत होतं की आमच्या गावाचा विकास होईल, साखर कारखाना आल्यामुळं काही मुलांना, काही लोकांना रोजगार मिळेल, पण आता थोड्याशा समस्या वेगळ्या सुरू झालेल्या आहेत। शेतकऱ्यांनी केलेले आरोप श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन शेषागिरीराव यांनी फेटाळून लावले। पहा मानदेश प्राईमचा स्पेशल रिपोर्ट। मंडळी नमस्कार, आज आपण आलेलो आहोत राजेवाडी या ठिकाणी। तर तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागं जो कारखाना आहे, तो कारखाना म्हणजे श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी लिमिटेड। तर पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं हा कारखाना आहे आणि या कारखान्याने विशेष म्हणजे काय केले की या परिसरामध्ये जे नाला बिल्डिंग आहेत आणि जे माती नाला बांध आहेत, या पाझर तलाव आहेत, या पाझर तलावामध्ये पाणी सोडलेलं आहे। तर माझ्या पाठीमागं जो पाझर तलाव दिसतोय, या तलावामध्ये पाहू शकता तुम्ही पाण्याची गुणवत्ता काय आहे। ह्याच्यामध्ये संपूर्ण कारखान्यानं डिस्टिलरीचं पाणी सोडलेलं आहे, असे आरोप येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केलेले आहेत। तर आपल्यासोबत काही स्थानिक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की हे प्रकरण काय, याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। 2 वर्ष झाली ती पिके करत नाही, कारण मनात शंका आहे की कॅन्सर सारखे रोग होतील म्हणून। गाडी टिकत नाहीत, पाणी धरलं तर पायाला खाज येणे, डोकंदुखी, अंगाला पुरळ येणे असले प्रकार होते। मानसिक नुकसान, शारीरिक त्रास आम्हाला होत आहे। लहान लहान मुलांना कुटुंबातल्या श्वसनाचे आजार, इतर काही त्वचेचे आजार असे व्हायची शक्यता तयार झालेली आहे, काही जणांना झालेले आहे। त्याबद्दल आम्ही योग्य त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेले आहे। अत्यंत जगणं मुश्किल झालंय आमच्या इथे बऱ्याच शेतकऱ्यांचं। दुष्काळी भागात ज्यावेळी दुष्काळ पडायचा त्यावेळी सगळी जनावरं, मेंढकी ह्या भागात पाणी प्यायला असल्यामुळे चरायला यायची सगळी जनावरं। आता इथं कुठलीच जनावरं येत नाहीत, कारण पाणी प्यायचं चांगलं नाही आहे, कुठलंच पाणी पिण्यासारखं नाही आहे। कारखाना रस्त्यावर सुद्धा हेच पाणी मारतोय, माती उडू नये म्हणून। गुरुजींचं नाव घ्यायचं, सद्गुरू श्री श्री रविशंकर महाराजांच्या नावाने कारखाना चालवायचा आणि खाली अशा पद्धतीने दरोडे घालायचे, चुकीचे विचार अंमलात आणायचे, चुकीच्या पद्धतीनं गावाच्या गाव, कदाचित राजेवाडी गाव वसवावं लागेल या वर्षभरात, एवढं प्रदूषित पाण्यानं गंभीर समस्या झालेली आहे। काय आता 2 किलोमीटरपर्यंत लोकांना प्यायला पाणी नाही आहे, स्वतःचं पाणी रानातलं वापरू शकत नाहीत, प्यायला वापरू शकत नाहीत। आमच्या इथं तर गंभीर अवस्था झालेली आहे त्याची योग्य ती दखल घ्यावी। सदर कारखान्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि प्रदूषण निर्माण करणारा ही जी कारखान्याची डिस्टिलरी आहे ती पहिला बंद झाली पाहिजे, कारण या कारखान्याच्या डिस्टिलरीला कायमस्वरूपी जी त्यांनी ठोस उपाययोजना लागते ती अत्यंत निकृष्ट दर्जाची, ढिसाळ आणि चुकीची आहे। गेल्या 3 वर्षापासून त्यांनी डिस्टिलरीचा प्रोजेक्ट केलेला आहे। आतापर्यंत असं वाटत होतं की आमच्या गावाचा विकास होईल, साखर कारखाना आल्यामुळं काही मुलांना, काही लोकांना रोजगार मिळेल, पण आता थोड्याशा समस्या वेगळ्या सुरू झालेल्या आहेत। डिस्टिलरीमुळं जे काही पाणी डिस्टिलरीमुळं बाहेर सोडलं जातं, त्याच्यावर काही प्रक्रिया केलेली दिसत नाही आणि असं ग्रामस्थांच्या तक्रारी असल्यामुळं आम्ही परवा 5 जानेवारी रोजी ग्रामस्थांच्या मागणीनुसार साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला आम्ही आमंत्रित केलं होतं की आपण ग्रामसभेला उपस्थित राहावे, पण त्या ग्रामसभेला काही कारखान्याचे प्रतिनिधी आले होते, पण जे काही कोणी प्रतिनिधी पाठवले होते तर त्यांच्याकडे असं अधिकारपत्र काही नव्हतं। तरी पण गावच्या लोकांच्या आम्ही समस्या जाणून घेतल्या, तर त्यातली मुख्य समस्या आहे ती म्हणजे डिस्टिलरीमुळं होणारं पाण्याचं प्रदूषण। त्याचा बंदोबस्त कशा प्रकारे करताय आणि तो बंदोबस्त नक्की केला पाहिजे, नसेल तर आम्ही कारखाना बंदचं आम्ही कारवाई करणार आहे।
आणि तसं आम्ही तहसीलदार आणि कलेक्टर, प्रदूषण मंडळ अशा ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. पाऊस पडल्यामुळे अचानक काय रनऑफ झाला ग्राउंडमधून, तेवढा ते हे होतोय, नीट होतोय, काय कोणाला काही त्रास होत नाही. 90% जमीन आमचीच आहे आणि शेजारला जे आहे ते त्रास आहे ते आपण 2 वर्षापासून त्यांना आरो वॉटर देतो पियाला त्यांच्या जनावरांसाठी. त्यांना पण काय त्रास नाही आहे. आणि अजून काय म्हणजे आपण पूर्ण प्रयत्न करतोय काय म्हणजे कोणाला काय आपल्यामुळे काय त्रास होऊ नये. हेच आमची 100% आमची काळजी आहे. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.